Hello friends, welcome back to our journey to become the industry ready professional and to show our professional impact. Now, every day when I am starting the session, I am saying to show the professional impact, right? What do you mean by that? Welcome back to our journey to become the professional ready, industry ready professional. इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो आपला आतापर्यंत झालेला आहे. जे काही आतापर्यंत सेशन झाले त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की आपण कशा पद्धतीनं इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल व्हायचंय, आपल्याला काय काय स्किल्स लागणार आहेत. आता आपण बघणार आहोत प्रोफेशनल इम्पॅक्ट. मग हा प्रोफेशनल इम्पॅक्ट कधी होऊ शकेल, कधी आपण दाखवू शकतो प्रोफेशनल इम्पॅक्ट आपला, जर आपल्याला काही टेक्निक्स माहिती असतील तर. आता त्याच्यामध्ये पहिली टेक्निक जी आज आपण बघणार आहोत ती आहे 5S टेक्निक. 5S म्हणजे काय? फार काही मोठं नाहीये हे, छोटीशी टेक्निक आहे. पण ते म्हणतात ना, छोटीशी छोटासा आजचा एक छोटासा एफर्ट किंवा आजची एक छोटीशी कष्ट केलेली मुवमेंट आपली, ही आपल्याला फार मोठं सक्सेस देऊन जाते. करेक्ट? एक छोटीशी मुवमेंट असते, पण ती छोटीशी मुवमेंट आपल्याला फार मोठा आनंद देऊन जाते किंवा फार मोठं सक्सेस देऊन जाते भविष्यात. तेच प्रिन्सिपल या टेक्निकमध्ये वापरलेलं आहे, 5S टेक्निक. आता 5S म्हणजे काय हे सगळं आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्याच्या आधी ही टेक्निक जन्माला कोणी घातली, तर ही एक जॅपनीज मेथडॉलॉजी म्हटलं येईल. करेक्ट? आता जॅपनीज मेथडॉलॉजी म्हटलंय बरं का, आणि येस, इट इज करेक्ट. पण जर आपण आपल्या घरात आपलं किचन जाऊन बघितलं, ओके, आपल्या घरातलं आपलं किचन जाऊन बघितलं, आजच्या सेशन नंतर जाऊन फक्त एकदा बघायचं किचन आपलं कसं आहे, ओके, तुमच्या लक्षात येईल की आपली आई ही 5S टेक्निक वापरते. तिला कोणी शिकवलं असं तुम्ही विचारा, की चहा पावडर आणि साखरेचा डबा शेजारीच असला पाहिजे हे तिला कोणी शिकवलं, ती का तसं ठेवते? मसाल्याचा डबा आणि तिखट असेल, मीठ असेल, यांचे डबे एकत्र असतात, हे का असतं? सगळी ताटं, जेवणाची जी भांडी आहेत ती एका ठिकाणी असतात आणि जेवण बनवण्याची जी भांडी आहेत ती एका ठिकाणी असतात. हे हे का करते आई, हे तुम्ही तिला विचारा. ओके, ती सांगेल तिच्या आईने शिकवलं म्हणून. तिच्या आईला कोणी शिकवलं? तिच्या आईने शिकवलं म्हणून. मग ही जी 5S टेक्निक आहे, ही जॅपनीज मेथडॉलॉजी म्हणून आज वापरली जाते, ही आपल्या घरात पूर्वापार वापरात आहे. बरोबर? म्हणून वी शुड टेक प्राईड. आपल्याच नाही, सगळ्या देशांमध्ये, आपल्या फक्त भारतातलंच म्हणायचं नाही आपल्याला, सगळ्या देशांमध्ये प्रत्येक घरात प्रत्येक स्त्री 5S टेक्निक वापरते, 5S मेथडॉलॉजी वापरते. इट्स जस्ट वी डोंट नो हाऊ टू इम्प्लिमेंट दिस मेथडॉलॉजी इन आवर करिअर ग्रोथ इन द इंडस्ट्री. आता किचन कसं आहे, ते त्या आईचं किचन आहे, ओके, म्हणून ती काय म्हणते, हे माझं किचन आहे, म्हणून ती तिथं ह्या 5Sच्या सगळ्या मेथडॉलॉजीज इम्प्लिमेंट करते आणि ते जे काही किचन आहे ते परफेक्टली वर्किंग आहे. तिथं कधी कुठला एरर दिसत नाही आपल्याला. छोटा मोठा कधीतरी मीठ जास्त पडलेला एरर असेल बरं का, पण तिथं आपल्याला एरर्स फार कमी दिसतात किचनमध्ये. हेच जपाननं, टोयोटा कंपनीनं 5S हेच सगळे प्रिन्सिपल्स वापरले आणि त्याला 5S मेथडॉलॉजी म्हणून नाव दिलेलं आहे. आणि आज प्रत्येक इंडस्ट्री ही फॉलो करते. आपल्याला आज हेच बघायचं आहे की 5S म्हणजे काय आणि आपण हे ऑलरेडी कसं इम्प्लिमेंट करतो आहोत आणि आपण इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने हे इम्प्लिमेंट करणार आहोत. ओके, so what is today's agenda? What all things we will be covering today? History and core philosophy of the 5S system.
वाय जॅपनीज मॅन्युफॅक्चरिंग मेथड्स रूल, म्हणजे जॅपनीज मॅन्युफॅक्चरिंग मेथड्स का बेस्ट आहेत सध्या जगात, हे पण आपण आज बघणार आहोत. बेनिफिट्स ऑफ ऑर्गनायझेशनल डिसिप्लिन आपण आज बघणार आहोत. आणि युअर क्विक विन अँड होम, हे आपलं डेफिनेटली रोजचं असतंच. ओके. द व्हाय बिहाइंड 5 years. का 5 years इम्प्लिमेंट केलं पाहिजे? बरं 5 years म्हणजे काय हे आपण इन डिटेल बघणारच आहोत, पण 5 yearsचे फायदे पहिल्यांदा आपण बघणार आहोत. 5 years म्हणजे काय तर 5 years इम्प्लिमेंट करायच्या आधी जो मॅन्युफॅक्चरिंग फ्लोअर असायचा, किंवा तुमची लॅबोरेटरी असेल, तुमचा अभ्यासाचं टेबल असेल, तुमची रोजची बॅग असेल, स्कूल बॅग, कॉलेज बॅग असेल, या सगळ्या गोष्टी क्लटर्ड आणि इनएफिशियंट आणि एरर प्रोन आहेत. फॉर एक्झाम्पल, तुमची जी काही रोजची तुम्ही बॅग घेऊन येता, जे नोटबुक्स किंवा बुक्स तुम्ही रोज घेऊन येता, पेन, पेन्सिल, ड्राफ्टर, वॉट एव्हर थिंग्स यू कॅरी एव्हरी डे, राईट? जर त्या गोष्टी प्रॉपरली अरेंज नसतील तर काय होणार आहे? तुमचा वेळ जाणार आहे त्याच्यामध्ये. आजचं शिफ्ट शेड्यूल काय आहे, आजचं टाइम टेबल काय आहे, तर माझे हे 4 सब्जेक्ट्स XYZ 4 सब्जेक्ट्स आहेत आज. पण मी टाइम टेबल प्रमाणे बॅगच लावलेली नसेल माझी, तर काय होईल? जे कालचे 4 सब्जेक्ट्स होते त्याच्याच वह्या आज आलेल्या आहेत. बरोबर? 5 years इम्प्लिमेंट न केल्यामुळे काय प्रॉब्लेम झाला, तर कालच्याच वह्या आज आल्यात. मग आजच्या लेक्चरला मी काय करणार? बरं, सर सुद्धा काय करतात, सुरू करताना जरा मागच्या लेक्चरला त्यांनी काय शिकवलं होतं त्याचा थोडासा रेफरन्स घेतात आणि मग आजचं सुरू करतात. पण मी आता कुठं रेफरन्स घेऊ, कारण माझ्या वह्या तर घरी आहेत. बरोबर? म्हणून 5 years हे आपल्या, मी छोटंसं एक्झाम्पल सांगितलं आता, जे आपली कॉलेजमध्ये घेऊन येतो आपण ती बॅग, त्या बॅगचं एक्झाम्पल सांगितलं. अशाच पद्धतीनं जेव्हा आपण मोठ्या स्केलवरती हे इम्प्लिमेंटेशनचं न केल्याचे जर का तोटे बघायला लागू, तर मोठे मोठे सेफ्टी हजार्ड्स आहेत, मोठे मोठे लॉसेस आहेत फायनान्शियल कंपनीजना. ओके. मग आपण हे आज बघणार आहोत की 5 years इम्प्लिमेंटेशनचे काय काय फायदे आहेत आणि न केल्यामुळं काय काय तोटे होऊ शकतात. 5 years was designed to eliminate the chaos systematically. म्हणजे प्रत्येक वेळा जी हडबडी असते ना आपल्याकडे, ती हडबडी निघून जाते जेव्हा आपण 5 years सिस्टम इम्प्लिमेंट करतो. म्हणून 5 years is not a one time cleanup. It is daily discipline that compounds into lasting competitive advantage. आता ही 5 years सिस्टम अशी आहे की आपण जर का शिकल्यानंतर म्हटलं की नाही मी एकदा इम्प्लिमेंट करतो आणि त्याच्यानंतर ती कंटिन्यू राहील, असं नसतं. 5 years सिस्टम वरती आपल्याला रोज काम करावं लागतं. रोजच्या रोज जर का आपण काम करत राहिलो तर आपण बघितलेलं आहे 1% एव्हरीडे इम्प्रूव्हमेंट कशा पद्धतीने आपल्याला 37 टाइम्स बेनिफिट देते जेव्हा 1 वर्ष कंप्लीट होतं तेव्हा. बरोबर? मग त्याच पद्धतीने आपल्याला 5 years ही सिस्टम रोज डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीनं फॉलो करायची आहे. ओके. सो लेट्स डीप डाईव्ह इनटू 5 कोर प्रिन्सिपल्स ऑफ 5 years. आता जे पुढचे सेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण हे कोर प्रिन्सिपल्स इन डिटेल बघणार आहोत. आज आपण ब्रीफली बघणार आहोत. ओके. तर पहिलं प्रिन्सिपल आहे सेरी. सेरी म्हणजे जॅपनीज नाव आहे. जॅपनीज मध्ये सॉर्ट ला सेरी म्हणतात. आता सेरी म्हणजे काय? सॉर्टिंग. सॉर्टिंग म्हणजे काय करायचंय? आपण मग असे एक्झाम्पल जे बघितलं आपल्या कॉलेजला घेऊन येतो आपण त्या बॅगचं, बरोबर? मग ती बॅग जर सॉर्टेड नसेल, जर त्याच्यामध्ये अननेसेसरी गोष्टी असतील, अननेसेसरी म्हणजे काय, तर कालच्या टाइम टेबलच्या नोटबुक्स या आज काय आहेत? अननेसेसरी आहेत ना, कारण आज त्यांचं लेक्चर नाहीच आहे, म्हणजे ते आज अननेसेसरी आहेत. मग हे आपल्याला सॉर्टिंग करता आलं पाहिजे, टाइम टेबल प्रमाणे सॉर्टिंग करता आलं पाहिजे. बरोबर? सेट इन ऑर्डर, a place for everything and everything in its place. Simple definition. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी एक डेडिकेटेड जागा आणि प्रत्येक गोष्ट तिच्या डेडिकेटेड जागेवर. जसं आपण मगाशी उदाहरण बघितलं, बरोबर? साखरेचा आणि चहा पावडरचा डबा हा तिथेच असतो आणि तो ठेवल्या ठिकाणीच रोज असतो, त्याची जागा रोज नाही बदलत. आणि त्याच्यामुळं चहा बनवताना जो चहा आणि साखर शोधण्याचा वेळ आहे तो वाचतो. बरोबर? नाही तर रोज जर का वेगवेगळ्या ठिकाणी असायला लागला तो चहा आणि साखरेचा डबा, तर चालेल का? रोज शोधावा लागला तर चालेल का? नाही.
आपण दुसरं एक्झाम्पल बघितलं आपल्या कॉलेजच्या बॅगचं, बरोबर. जर पेन, पेन्सिल, नोटबुक्स, आपल्या बॅगला 4-5 कप्पे असतात, बरोबर. मग त्याच्यामध्ये पेन ठेवण्याची जागा डेडिकेटेड असते, पेन्सिल ठेवण्याची जागा डेडिकेटेड असते, नोटबुक्स ठेवण्याची डेडिकेटेड असते, लंच बॉक्स, वॉटर बॉटल ठेवण्याची डेडिकेटेड असते, बरोबर. जर आपण सगळ्या जागा बदलल्या, बरोबर, ज्या कप्प्यामध्ये आपण पेन पेन्सिल ठेवतो त्या कप्प्यात जर का आपण डबा ठेवला तर पेन पेन्सिल आपल्याला सापडतील का इझिली? नाही सापडणार आहेत. आपलं आय कार्ड आपण एका स्पेसिफिक कप्प्यात ठेवतो, हात फक्त चेन उघडायचे आणि हात घातला की ते आपल्याला आयडी कार्ड मिळून जातं. किंवा पेनचा कप्पा, त्यात आपल्याला पेन सुद्धा एकदम 5-6 पेन ठेवलेत आणि त्या 5-6 पेन मध्ये 2 पेन चालतच नाहीयेत. चालेल का असं? चालणारे 3 पेन आहेत त्याच्यामध्ये. कप्प्यात हात घातला की आपल्याला तो पेन हातात आला पाहिजे. याला म्हणतात सेट इन ऑर्डर. आता शाईन, शाईन म्हणजे काय? क्लिनिंग, बरोबर. रोजच्या रोज आपण ती बॅग एम्प्टी आउट केली पाहिजे, सगळी बॅग क्लीन असली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्या पाहिजे. स्टँडर्डाइज, create consistent rules so that first 3 years become the norm, not the exception. म्हणजे काय? तर स्टँडर्डाइज करायचंय प्रत्येक वेळेला. माझ्या बॅगमध्ये 3च पेन असणार आहे, हे स्टँडर्डाइज आहे. म्हणजे ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम, एक 2-3 महिन्यानंतर समजा एखाद्या आपल्या 2 मित्रांनी पेन आणलेले नाहीये, बरोबर. तर आपण पटकन त्यांना दोघांना पेन काढून दिला, तिसरा मित्र आला, माझ्याकडे पण पेन नाही, आपण देऊ शकणार आहोत का त्याला? नाही. आपण डोळे झाकून त्याला सांगू शकतो की नाही, माझ्या बॅगमध्ये 3च पेन असतात, मी त्यांना दोघांना ऑलरेडी दिलेले आहेत आणि तिसरा पेन मी वापरतो, बरोबर. हे स्टँडर्डायझेशन आहे. माझ्या बॅगमध्ये डोळे झाकून मला सांगता आलं पाहिजे की ह्या कप्प्यामध्ये ही वही आहे आज, हे डोळे झाकून सांगता आलं पाहिजे, कारण टाइम टेबल स्टँडर्डाइज्ड आहे, बरोबर आहे. आणि लास्ट वन इज नथिंग बट सस्टेन. आता आपण हे सगळं केलं, सॉर्ट केलं, सेट इन ऑर्डर केलं, शाईन केलं म्हणजे क्लीन केलं, स्टँडर्डाइज केलं, पण जर सस्टेन नाही केलं तर याचा काही उपयोग आहे का? अजिबात नाही. म्हणून आपल्याला सस्टेन सुद्धा करायचं आहे. सस्टेन म्हणजे काय? तर हॅबिट करायची याची, की मी रोज माझी बॅग सॉर्ट करणार आहे, सेट करणार आहे, क्लीन करणार आहे आणि स्टँडर्डाइज पद्धतीमध्येच ती मी वापरणार आहे. ओके. आणि म्हणून मेक 5 years ॲज अ कल्चरल व्हॅल्यू. काय म्हटलंय? कल्चरल व्हॅल्यू. 5 years हे आपल्या रोजच्या डेली डिसिप्लिन मध्ये असलं पाहिजे आणि कन्सिस्टंटली असलं पाहिजे. ओके. आपण हे सगळ्या ज्या काही 5 years आहेत हे सगळे एक एक करून आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत नेक्स्ट सेशन मध्ये. ओके. आता हे व्हिज्युअल मॉडेल आहे. सॉर्ट, सेट इन ऑर्डर, शाईन, स्टँडर्डाइज आणि सस्टेन. आता पहिल्यांदा स्टँडर्डाइज करून चालणार आहे का? स्टँडर्डाइज करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आधी सगळ्या गोष्टी क्लीन कराव्या लागतील, बरोबर आहे. पण ते क्लिनिंग कधी करू शकतो आपण? जेव्हा आपण सेट इन ऑर्डर करू, सगळ्या गोष्टी सेट करू. आणि ते सेट कधी करू शकणार आहोत आपण? जर आपण सगळ्या गोष्टी सॉर्ट केल्या असतील तर. फॉर एक्झाम्पल, तुमचं अभ्यासाचं डेस्क आहे, त्या डेस्कवरती भरपूर गोष्टी आणून ठेवल्यात, तुम्ही कमी ठेवल्या असतील, घरातल्यांनी जास्त आणून ठेवले. मग ह्याच्यात आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? तुमच्या कुठल्या गोष्टी आहेत, घरातल्यांनी कुठल्या गोष्टी आणून ठेवल्या, ह्या सॉर्टिंग करावं लागेल, बरोबर. मग ते सॉर्टिंग केल्यानंतर माझ्या ह्या या गोष्टी आहेत, आता ह्या गोष्टी आहेत, ह्यांना आपल्याला सेट करावं लागेल. आणि मग सेट सगळ्या झाल्या की मग आपल्याला सगळ्या गोष्टी जागच्या जागी दिसायला लागल्या, बरोबर. मग आपण क्लिनिंग करणार सगळ्यात. आता हे झालं, क्लिनिंग, शायनिंग सगळं झालं, एकदम टकाटक आपला टेबल दिसायला लागला, तेव्हा आपण काय करू शकतो? स्टँडर्डाइज करू शकतो की माझा लॅपटॉप माझ्या टेबलवरती ह्या ठिकाणीच असणार आहे, माझा माऊस ह्याच ठिकाणी असणार आहे. आणि मग रोज सस्टेन करण्यासाठी आपण आपल्या घरातल्यांना सांगितलं पाहिजे की माझ्या या डेस्कवरती तुम्ही कुठल्याही तुमच्या गोष्टी ठेवू नका, कारण प्रत्येक गोष्टीची मी एक जागा डिफाईन केलेली आहे आणि व्यवस्थित क्लीन करून मी त्या सगळ्या गोष्टी सेटअप केलेल्या आहेत, हे सांगता आलं पाहिजे. आणि तेव्हा आपलं टेबल एकदम परफेक्ट असणार आहे. आपण फक्त 30 सेकंदामध्ये कुठलीही गोष्ट आपण शोधू शकणार आहोत. ओके. नाव आपण एक
एक्झाम्पल बघणार आहोत. टोयोटा लिगसी म्हणजे त्यांनी 5S कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केलं. ओके, फ्रॉम अ स्मॉल लूम कंपनी टू अ ग्लोबल स्टँडर्ड. आज 5S म्हटलं, लीन सिक्स सिग्मा म्हटलं तर टोयोटा आणि मोटोरोला यांची नावं येतात 100%. मग ही का आली? तर त्यांनी ह्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या. आपण ही स्टोरी पूर्ण वाचूया. ओके, इन द 1950s, Toyota was a modest automaker facing fierce competition from established American and European manufacturers. With limited sources, they could not outspend their rivals, so they out-organized them. Taiichi Ohno, the architect of the Toyota production system, embedded 5S principles into every corner of the factory floor. The results were undeniable: faster changeovers, fewer defects, lower inventory cost, and a workforce empowered to identify and solve problems in real time. The most dangerous kind of waste is the waste we do not recognize. Taiichi Ohno, Toyota Production System. What did he say? The most dangerous kind of waste is the waste we do not recognize. आता एक एक्झाम्पल. ओके, हे जे टोयोटा कंपनी आहे, ही कंपनी काय होत होती तर यांना अमेरिकन म्हणा किंवा युरोपियन कंपन्यांना कम्पीट करता येत नव्हतं. म्हणून जे प्रोडक्शनचे त्यांचे आर्किटेक्ट आहेत टीआरची ओहनो यांनी काय केलं, 5S प्रिन्सिपल्स इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली त्या कंपनीमध्ये. कधी? 1950s मध्ये. म्हणजे आता काही जन्माला आलेली सिस्टम आहे का? नाही, 1950s मध्ये आलेली आहे. बरं, 1950s मध्ये कुठून आली याचा पण पूर्ण भरपूर इतिहास आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं आपल्या किचन पासून 5S सुरू होतं. करेक्ट? जाऊन आज बघायचंय, प्रत्येकानं बघायचंय. ओके, मग आता त्यावेळेस सुरुवातीला काय झालं तर फक्त ऑटोमोटिव्ह जे असतील कंपन्या त्यांनाच फक्त 5S ऍप्लिकेबल आहे असा एक गैरसमज झाला होता. पण प्रत्येकानं ही 5S प्रिन्सिपल्स स्वतःला लागू करून घ्यायला सुरुवात केली आणि आता हेल्थ केअर, सॉफ्टवेअर, फार्मास्युटिकल, लॉजिस्टिक्स सगळ्या इंडस्ट्रीमध्ये 5S मॅन्डेटरी. आता आपण एक एक्झाम्पल बघायचं होतं मगाशी. तर वेस्ट आयडेंटिफाय न होणं. ओके, आपण म्हणतो ना भित्यापाठी ब्रह्मराक्षस. म्हणजे जस्ट आपण समजा एखाद्या रस्त्यावरून निघालेलो आहोत आणि आपल्याला माहिती नाहीये की आपल्या जस्ट मागे एक कुत्रा आपल्या मागून येतोय, तर आपण त्याला घाबरतो का? कधीच घाबरलेलो नसतो, कारण आपल्याला माहितच नाही तो कुत्रा आपल्या मागे आहे. पण तो चावू शकतो बरं का, आहेत ना, रिस्क आहेच तिथे. पण जेव्हा आपल्याला माहिती असतं तेव्हा आपण काय करतो, आधी पहिला त्याला हकलतो आणि मग चालतो. बरोबर आहे पुढे. मग हे आपल्याला सिस्टम मध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करायचं. कशा पद्धतीनं? तर जेव्हा एखादं आपल्याला आपल्याची जाणीवच नसेल की ही ऍक्टिव्हिटी करताना माझा टाइम एवढा वेस्ट होतोय, याची जाणीवच जोपर्यंत आपल्याला होणार नाही तोपर्यंत त्या वेस्टेजवरती आपण काम करू शकणार नाही. म्हणून फार महत्वाचं वाक्य लिहिलं इथं, द मोस्ट डेंजरस काइंड ऑफ वेस्ट इज द वेस्ट वी डू नॉट रेकग्नाइज. करेक्ट? हे आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. आपण प्रत्येक ऍक्टिव्हिटी करताना आपल्याला विचार करायचा आहे की या ऍक्टिव्हिटीमध्ये माझा वेळ कुठे कुठे वाया जातोय. आता अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण जेव्हा लॅपटॉपवरती काम करतो किंवा कम्प्युटरवरती काम करतो आणि जर आपल्याला दोन स्क्रीन्स, म्हणजे सपोज एक वर्ड कॉपी आहे, एक एक्सेल कॉपी आहे, जर आपल्याला दोन स्क्रीन्स बघायच्या असतील तर आपण काय वापरतो, तर अल्ट आणि टॅब हे बटन वापरतो. बरोबर? मग असंच एक कंपनी होती, त्या कंपनीनं डेटा एंट्रीची कंपनी होती. तर एका पीडीएफ कॉपी मधून त्यांचा टास्क होता की पीडीएफ कॉपी मधून त्यांनी वाचायचंय आणि वर्ड कॉपी मध्ये ते टायपिंग करायचंय. मग ते काय करायचे, त्यांचे जे काही एम्प्लॉय होते ते पीडीएफ मध्ये वाचलं एक सेंटेन्स, अल्ट टॅप केलं, वर्ड कॉपी मध्ये आले, टायपिंग केलं, परत अल्ट टॅप केलं, परत पीडीएफ मध्ये गेले, परत वाचलं, परत पीडीएफ वर्ड कॉपी मध्ये आले, परत लिहिलं. हे सगळं ते दिवसभर करायचे आणि दिवसभरात त्यांची काही एक सपोज 100 पानं त्यांची टाईप करून व्हायची. मग त्या कंपनीनं एक सर्वे केला. त्यांना असं लक्षात आलं की हे अल्ट टॅब दाबण्यामध्ये अर्धा सेकंद लागतो
आणि अशा प्रकारे हे अल्ट टॅब ते दिवसभरात किमान 1000 ते 2000 वेळा दाबतात. 1000 ते 2000 वेळा दाबतात. म्हणजे किती किती झालं? 2000 गुणिले अर्धा सेकंद किती झाले? 1000 सेकंड झाले. म्हणजे किती? बापरे, कॅल्क्युलेशन करावी तर फार आहे. बरोबर ना? 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट, 600 सेकंद म्हणजे 10 मिनिटं. बरोबर? 1000 सेकंद 1200 सेकंद आपण पकडू राऊंड फिगर, म्हणजे 20 मिनिटं. फॉर एक्झाम्पल मी सांगतोय, म्हणजे 20 मिनिटं त्यांची वाया जात आहेत. बरोबर आहे? म्हणून आज तुम्ही गुगल क्रोम ओपन करून बघितलं तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही मॅक्सिमाइज या बटनावर ती फक्त हॉवर करता ना, तर तुम्हाला दाखवतं स्क्रीन लेआउट कसा पाहिजे तुम्हाला. मग अर्धी स्क्रीन एका साईडला, अर्धी स्क्रीन एका साईडला, अशा पद्धतीचं त्यांनी इनबिल्ट फंक्शनच देऊन टाकला आता. म्हणजे अर्ध्या सेकंदाला सुद्धा किती व्हॅल्यू आहे हे आपल्याला या उदाहरणातून मला सांगायचं होतं. ओके ओके, नाव वी विल सी your quick win tasks. Pause the video once I complete the instructions and then implement this task immediately. Then continue the video. Okay. So first set a timer. Set a timer to 10 minutes. You don't need a full day, just 10 focused minutes. Okay. Sort your space. Remove everything from your desk or workplace or your bag or whatever you are cleaning now. Put back only what you need right now. सगळा टेबल रिकामा करायचा आहे, सगळी बॅग रिकामी करायची आहे, जेवढं लागणार आहे तेवढंच त्या बॅगमध्ये ठेवायचं आहे. ओके. असाइन अ होम. एव्हरी आयटम यू कीप गेट्स अ डेसिग्नेटेड स्पॉट. जी गोष्ट ज्या ठिकाणी ठेवायची आहे ती गोष्ट त्या ठिकाणीच ठेवायची, तिचं ते घर झालं. ओके. आता ती गोष्ट तिथून हलवायची नाही. जर एखाद्यासाठी नसेल, एखाद्या गोष्टीसाठी जागा तुमच्या बॅग मध्ये म्हणा किंवा टेबल मध्ये म्हणा, तर टेबलवर म्हणा, तर ती जागा करायची आहे आपल्याला. आणि मग ते डॉक्युमेंट करा. टेक अ बिफोर अँड आफ्टर फोटो. बरोबर, जे आपण आधी सगळं जे टेबलवरून किंवा आपल्या बॅगमधून सगळं काढलं त्याचा आधी एक फोटो घ्यायचा होता. ओके. आणि त्याचा फोटो, आणि आता नवीन जेव्हा आपलं सगळं आपण 5 इयर्स इम्प्लिमेंट केली त्याच्यानंतरचा एक फोटो. दिस इज युअर बेस लाईन, युअर प्रूफ ऑफ प्रोग्रेस. म्हणजे आपला आधी गचाळ कारभार होता, आता आपला परफेक्ट कारभार आहे. हे एक आपलं प्रोग्रेस दिसण्यासाठी एक बेस लाईन तयार झाली. ओके. कम्प्लिटिंग दिस टास्क टुडे पुट्स यू ahead of 90% of people who only learn about 5 years but never apply it. आता मी तुम्हाला 5 इयर्स काय आहे ते सांगितलेलं आहे, पण ते नुसतं शिकून उपयोग नाही, अनलेस अँड अंटिल यू इम्प्लिमेंट इट. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही जर आज हे टास्क केलं, हे टास्क इम्प्लिमेंट केलं, तर यू विल बी अहेड ऑफ 90% ऑफ द पीपल हु आर लर्निंग 5 इयर्स टुडे. ओके. नाउ व्हाट आर द होम असाइनमेंट्स? कंडक्ट अ फुल 5 years audit. Choose one workspace, your desk or your lab bench or whatever you want to check. Select that and apply 5 years systematically. Okay. Create a visual standard. Design a simple visual guide, a photo or label diagram or a checklist that shows what your ideal organized space looks like. म्हणजे आपण गोल जे सेटिंग म्हणतो ना तसं. Identify your top 3 waste sources. आता हे जे आपण 5 इयर्स सगळं इम्प्लिमेंट केलं त्याच्यातून आपल्याला 3 वेस्ट सोर्सेस, टॉप 3 वेस्ट सोर्सेस आयडेंटिफाय करायचे. ओके. म्हणजे काय आहे तर लिस्ट द 3 बिगेस्ट टाइम वेस्टर्स. म्हणजे सपोज तुमच्या बॅगमध्ये भरपूर काही तुम्ही असं भरून ठेवलेलं आहे कॉलेजच्या बॅगमध्ये. ओके. आणि त्या बॅगमध्ये तुम्ही बघितलं तर सो व्हॉट आर दोज टाइम वेस्टर्स? तुमच्या बॅगमध्ये सपोज पेन तुम्ही कुठे ठेवता? कुठेही ठेवायची जागा आहे तुमची. तुम्ही कधी कधी वहीच्या मध्ये घालून पेन ती वहीच्या कप्प्यामध्ये ठेवताय, किंवा पेन तुम्ही पहिल्या कप्प्यामध्ये ठेवताय, दुसऱ्या कप्प्यामध्ये ठेवताय, कधीही कुठेही ठेवताय. म्हणजे ते काय झालं, तुमचा टाइम वेस्टर झाला ना. जेव्हा तुम्हाला पेन हवा असतो, जेव्हा काहीतरी लिहायचं असतं, तेव्हा काय होतं, पेन शोधावा लागतो. हे एक टाइम वेस्टर झालं. असे तुम्ही टाइम वेस्टर शोधायचे आहेत तुमचे. शेअर युअर बिफोर अँड आफ्टर. पोस्ट युअर ट्रान्सफॉर्मेशन फोटो इन द प्रोग्राम कम्युनिटी. ओके. व्हॉट्सअप ग्रुप जो आहे आपला त्याच्यावरती तुम्ही फोटो शेअर करू शकता आणि तुम्ही तुमचा अनुभव सुद्धा शेअर करू शकता. रिसर्च वन इंडस्ट्री ऍप्लिकेशन.
आता हे झालं आपल्या सराउंडिंग बद्दलचं. आता तुमचं लास्ट टास्क आहे तर रिसर्च वन इंडस्ट्री ऍप्लिकेशन 5 इयर्स इम्प्लिमेंटेशनचं रिअल वर्ल्ड एक्झाम्पल. ओके, हे तुम्हाला एक रिसर्च करायचं आहे. ओके, नाव व्हॉट आर द 3 key takeaways from today's session? Discipline is a system, not a personality trait. डिसिप्लिन फार महत्वाचं आहे. आपण याच्या आधीच्या सेशन्स मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. आणि 5 इयर्स जर फॉलो करायची असेल सिस्टम तर डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी आर द कीज टू इम्प्लिमेंट द 5 इयर्स सिस्टम. ओके, स्मॉल इम्प्रूव्हमेंट्स कंपाऊंड इनटू ट्रान्सफॉर्मेशन. A 10-minute daily effort, a labeled drawer, a clean workstation. These micro habits repeated consistently create a foundation of professional excellence. म्हणजे काय आहे तर आज आपण बॅग जेव्हा क्लीन आणि नीट ठेवायला सुरुवात केली, आपला डेस्क जेव्हा आपण क्लीन आणि नीट ठेवायला सुरुवात केलेली आहे, तर हीच हॅबिट जर आपण कंटिन्यू ठेवली तर ह्या छोट्या छोट्या हॅबिट्समुळं आपण जेव्हा उद्या आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये एखाद्याला जॉईन करू, तिथं गेल्यानंतर सुद्धा आपल्या ह्या हॅबिट्स आपण फॉलो करणार आहोत. आणि तिथं या हॅबिट्स फॉलो केल्यानंतर जे रिझल्ट्स आपल्याला मिळणार आहेत, जे रिझल्ट्स आपण सगळ्या ऑर्गनायझेशनला दाखवणार आहोत, ते रिझल्ट्स तुमच्या करिअर ग्रोथ साठी एक महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे. Japanese methods win because they respect the worker. 5 years is not about control, it's about empowerment. म्हणजे आपण कुठली गोष्ट कंट्रोल नाही करत आहोत तिथं, कुठली गोष्ट वापरायची आहे कुठली नाही, ही टाकून दे ही ठेव, ह्याच्यामध्ये आपण कुठलाही कंट्रोल नाही करत आहोत. तर आपण ह्याच्यामध्ये काय करतोय तर एम्पॉवरमेंट करतोय. म्हणजे काय, वेन युअर एन्व्हायरमेंट सपोर्ट्स यू, यू परफॉर्म बेटर, थिंक क्लिअरर अँड टेक मोर ओनरशिप ऑफ युअर वर्क. म्हणजे काय तर टेबलवरती जर का पूर्ण गचाळ पसाराच असेल नुसता, बरोबर ना, तर त्या टेबलवरती एखादी गोष्ट शोधण्याची तरी इच्छा होईल का कोणाची. आणि वर जर एखादे सिनियर पर्सनल आपल्या ऑफिसमध्ये आले आणि त्याने आपला डेस्क बघितला समजा, काय म्हणतील ते, काय कळेल त्यांना यातून की माणूस फार गचाळ आहे, ह्याच्याकडे कुठल्याही प्रकारची शिस्त नाहीये. शिस्त म्हणजे काय, डिसिप्लिन नाहीये, बरोबर. आणि म्हणून ही जी काही टेक्निक आहे ही फार महत्वाची टेक्निक आहे आपल्या प्रोफेशनल ॲज वेल एज पर्सनल लाईफमध्ये. With that saying, thank you so much for listening to me, and I hope you will start implementing 5 years in your personal workspace area. Okay? Thank you so much.